छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना युतीची चर्चा संपत नाहीये आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेनं रविवारी मध्यरात्री इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याचे आदेश दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। रविवारी दिवसभर भाजपच्या नवीन प्रस्तावाची प्रतीक्षा शिवसेनेनं केली, मात्र रात्री उशिरापर्यंत भाजपनं प्रस्ताव दिलेला नाहीये। त्यामुळे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रात्री उशिरा त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या कोर कमिटीच्या सदस्यांची बैठक बोलावली आणि या बैठकीमध्ये उपरोक्त निर्णय घेण्यात आल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। तर काय नेमक्या घडामोडी घडतायत जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडे। विशाल, बैठकांचं सत्र सुरू आहे मात्र निर्णय काही होताना दिसत नाहीये। अगदी खरं, अर्ज भरण्याचे शेवटचे आता 2 दिवस राहिले, मात्र तरी सुद्धा अजून महायुतीमध्ये शिवसेना भाजपमध्ये जागांचा तिढा सुटत नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं शिवसेनेला कमी जागा देऊ केल्या आहेत, जे शिवसेनेला मान्य नाही आणि त्यामुळे शिवसेनेनं तर राज्यात रात्रीतून जे इच्छुक आहेत त्यांना अर्ज भरायला सुद्धा सांगितलंय। म्हणजे अजून युतीची घोषणा व्हायची आहे आणि शिवसेनेचे लोक आजपासून अर्ज सुद्धा भरणार आहे। तर दुसरीकडे मराठवाड्यात सगळीकडे हेच चित्र आहे। परभणी असू देत, जालना असू देत, नांदेड असू देत, लातूर असू देत, कुठेही अजूनही महायुतीची म्हणजे शिवसेना भाजपची बोलणी झालेली नाहीये आणि त्यामुळे आता होणार तरी काय, अखेरच्या 2 दिवसात कसे अर्ज भरणार, महायुतीची घोषणा कशी होणार, असे अनेक प्रश्न इच्छुकांना पडलेले आहेत। सोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र या सगळ्यांमागे फरफटत चाललं असल्याचं चित्र आहे। संभाजीनगरमध्ये तर त्यांच्या नेत्यांचे फोन सुद्धा शिवसेना भाजपनं घेतले नाही अशा पद्धतीचं सांगण्यात येते। त्यामुळे संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीनं आता एकला चलोरेचा नारा दिलाय, स्वतंत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे आणि पहिली यादी त्यांनी जाहीर सुद्धा केली आहे। तर मराठवाड्यात इतर ठिकाणी म्हणजे जालना, परभणी, लातूर आणि नांदेड या ठिकाणी सुद्धा आता राष्ट्रवादी एकटं लढणार आहे। त्यामुळे महायुतीतला हा तिसरा घटक पक्ष चर्चेतही नाही, बोलणीतही नाही आणि आता वेगळा स्वतंत्र लढणार असल्याचं चित्र आहे। तर शिवसेना भाजपच्या आज अखेरच्या बैठक सर्वच ठिकाणी आहे। या बैठकीत तरी तोडगा निघेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण अखेरच्या 2 दिवसात अर्ज भरावे लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी फॉर्म द्यावे लागणार आहे। त्यानंतरच पक्षाची उमेदवारी ही मिळते असं कायद्याच्या दृष्टीनं योग्य ठरतं। त्यामुळे आता आज दिवसभरात काय घडामोडी घडणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे मराठवाड्यात तुर्तास महायुतीमध्ये एकजूट नसल्याचं चित्र आपल्याला म्हणावं लागेल। अगदी, त्यामुळे आगामी काळातल्या घडामोडी याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।